गेल्याच्या नंतर पहिलं झाड बघितलं, झाडाला पाहायला फळ फांद्या मोजल्या, फळ फांद्या मोजल्यास झाड होतं कमीत कमी एक 4-4.5 फुटाचं. त्याला होत्या 10-11 बरोबर. आपल्या इथे किती होते? आपल्या इथं त्यावेळेस मला वाटतं 15-16 होत्या. 17 फांद्या निघाल्या होत्या. 17. हा. माऊली आणि हे पण आहे 16-17 फांद्याचं आहे. हे हा. फळ फांद्याचं हे लोकांच्या डोक्यात नाहीच आहे. झाड वाढायचं. हा, लोकांच्या डोक्यात फक्त एकच आहे की आपलं झाड 12-13 फूट वाढलं पाहिजे आणि ती पट्टी मिळाली पाहिजे. त्यात चालतं नाही आलं पाहिजे तरच उत्पन्न नाही. नाही खरं आहे ना. ज्या वेळेस तुमच्या शेतात मी आलो त्या दिवशी चक्कर मारली ना, त्यावेळेस माझं डोकं अक्षरशः बंद पडलं. कसं काय? ती सरकी पाहिली तर 3 फूट 40-50 हो ना, माणूस मला आणि आम्ही 10 फुटाचं झाड पाहिलं हा. त्याला तितकं काय रे हा. नाही. मी 2 दिवस विचार केला. 2 दिवस विचार केला आणि मागे पहिल्यांदा सांगितलं नाही तुम्हाला, त्यावेळेस मी गेलो शेतामध्ये मग शेंगा केली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण SRT पद्धतीनं लागवड केलेली कापूस पीक असेल, तूर पीक असेल, सोयाबीन पीक असेल, या पिकाविषयी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि हे करण्यामागं उद्देश फक्त एकच की जो काही शेतकरी आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आजच्या घडीला बघता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठवाड्यात म्हणा जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूर परिस्थितीच्या बाबतीत विचार करता शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि इथली शासन व्यवस्था म्हणावं त्या पद्धतीनं काम करताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळंच आपण शेतकऱ्याला एक प्रकारे जो फक्त आपण शब्दाने सुद्धा माणसाचं जीवन बदलू शकतो अशा पद्धतीचं काम करण्याचं काम आपण आपल्या SRT ग्रुपच्या माध्यमातून म्हणा किंवा जागर आनंदी शेतीच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर आज आपल्याकडं माझ्या गावातील काही तरुण शेतकरी ज्यांनी SRTचा अवलंब केलेला आहे असे शेतकरी आहेत. त्यापैकी माझे बांधालगत जमीन आहे ज्यांची, असे श्रीमंत भाऊ कराड हे आपल्या शेतीला आज भेट देण्यासाठी किंवा आपण हा जो व्हिडिओ तयार करायचा आपला त्या व्हिडिओसाठी ते उपलब्ध झालेले आहेत. बऱ्याच दिवसापासून त्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपण जे काम करतोय शेतीमध्ये आधी आपण करायचं आणि नंतर ते ज्ञान जगाला द्यायचं अशा पद्धतीचं काम करायचं. याच हेतून आज हा व्हिडिओ बनवण्याचं काम मी करतोय की आपण काहीच करायचं नाही आणि लोकांना भरपूर ज्ञान देऊन टाकायचं. अशा पद्धतीचं सोशल मीडियावर असेल, व्हिडिओवर असेल, TV वर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. रीलचा जमाना झाला, रिअल कोणी बघायला तयार नाही आणि आपण जे दाखवतो तो रिअल दाखवतोय. आणि त्याच माध्यमातून आपण जेव्हापासून SRT हे नाव माझ्या कानावर ज्या माणसांनी घातलं त्या माणसाचीच मी आज तुम्हाला ओळख करून देतोय. भाऊ, आपली ओळख सांगा. मी श्रीमंत बाजीराव कराड, कंडारी बुजुर्ग, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी 2019ला मोठा फोन घेतला. तर मी यूट्यूबवर सीताफळ लागवड, आंबा लागवड असं मला नाद होता पाहण्याचा. पाहता पाहता मी SRT शेती बघितली त्याच्यावर. आणि आमचे शेजारी माऊली हे बऱ्याच दिवसांनी शेती करायची. मी म्हणतो, माऊली तुम्ही SRT करता का? माऊली म्हणे SRT कशी असते म्हणे. मग तुम्ही शेती करता कोणती? मी आपली जशी मनाला पटन तशी करतो म्हणे. मग त्यांना मी तो व्हिडिओ दाखवला आणि ती म्हणे हो हे तर आपलं साम्य येतं म्हणे, एकच करतो आपण शेती. मग तेव्हापासून ते मग SRT ग्रुप त्यांचा एक दादा भटसावळे दादा त्यांच्या ग्रुपला ते जॉईंट झाले आणि मग ती शेती SRT शेती चांगली करू लागली. या अगोदरही आपण जी शेती करत होतो त्या शेतीचे अनुभव तुम्हाला सांगता येईल? माझ्या शेतीचे अनुभव सांगा. माऊलीनं सीताफळ लागवड केली. सीताफळात एक अर्धा एकर सीताफळ त्यांची 12x8ची लागवड आहे. मी त्या सीताफळात जाऊन बघायचो तर त्या सीताफळात काहीच मेहनत नाही आणि सीताफळ चांगले यायचे. मला थोडं हुरहुर वाटायचं की आपल्याला दिवाळीला 1 रुपया नाही, दिवाळीच्या पूजनाला नाही, आपण बी सीताफळ लागवड केली पाहिजे.
मग माऊलीच्या हिशोबानं मी पहिल्या 2020ला लॉकडाऊनच्या 350 झाडं लावली आणि दुसऱ्या वर्षी 2021ला पुन्हा 950 अशी 1300 सीताफळं मी माऊलीचे पाहून लावली. त्याच्यामुळे यासाठी शेतीचा चांगला मला फायदा झाला. माऊलीचं पाहून आता आपले जवळजवळ 150-200 कॅरेट आता माल जायला लागला. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, शेतकरी बांधालगत शेतकरी असला की तोही आपल्या शेतामध्ये येऊन बघत नाही. परंतु ही भावना जी आहे ही चुकीची भावना आहे. कसं हे, आपण जर कधी व्यवस्थित काम करत असेल किंवा व्यवस्थित त्याला मार्गदर्शन जर कधी करत असेल तर असा काही प्रकार होताना मला काही आढळला नाही माझ्या जीवनामध्ये. हा ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना काही गोष्टी पटत नसतील, नाही पटत, मान्य आहे, नका पटू देऊ. परंतु जे काही चांगलं असतं ते घेण्याचं काम प्रत्येक वेळेस प्रत्येक शेतकरी करत असतो, ही मात्र 100% खरं आहे. आणि अशाच बाबतीमध्ये प्रत्येक वेळेस मी त्यांना मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला रब्बी पिकामध्ये जी मका लावायची सांगितली होती त्या पिकाविषयी तुम्हाला मला म्हणजे थोडं मार्गदर्शन. मी पहिली मका काढली आणि मग दुसऱ्या वेळेस ज्वारी पेरायची मला हत्तीमध्ये. मग माऊलीला सहज विचारलं, माऊली आता पहिली मक्का काढली, आता आपण ज्वारी पेरू. माऊली म्हणे, काय मामा ते ज्वारीच नाद लागले, तुम्ही मक्का लावा. आणि मक्कावर मक्का लावायचं हे तंत्र फक्त पहिल्यानंच माहीत झालं की मक्कावर मक्का 2014चा विषय हा, 14ला बरोबर. मग मक्कावर मक्का लावली. मला पहिली मक्का 30 क्विंटल झाली, मागून 40 क्विंटल झाली दुसरी मक्का. आणि माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, माझ्या भावकीने ज्वारी पेरली. ज्वारी पेरली म्हणजे ज्वारीला कणस आले पण सगळे धुईनं गेले. त्यांना म्हणजे त्या स्वांगणाऱ्याला त्याला दाणे पैसे नव्हते. चारा बी बेकाम झाला, चारा सुद्धा वावरात पेटून दिला. पण माझी मक्का त्यावेळी 40 क्विंटल 2000 रुपये विकली त्यावेळेस. त्यावेळेस मला मक्का चांगली झाली. बरोबर. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी म्हणेल की बा हा माणूस आता स्वतःची स्थिती करून घ्यायला लागला, तर तशातला काही प्रकार नाही आहे. आपला तो धंदा नाही आहे, आपला उद्योग आहे शेती हा उद्योग. आणि शेती करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं, त्या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण ते आहे की आपण जे करतोय ते इतर शेतकऱ्याला समजलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे, तेही त्याच्याच भाषेमध्ये समजलं पाहिजे. ज्वारीचा अनुभव एक सांगा. ते आपण ज्वारी शिपून दिली, रोटा आणला आणि त्याच्यात पाऊस पडला, उगून आली ती. उगून आली आणि मग माऊली मला त्याला औषध मारावं लागतं, काहीतरी करावं लागतं. पण मारू नका औषध, मित्र किडे आले म्हणे याच्यावर, हा. असे उडणारे किडे होते. म्हणजे माऊली किडे आले, याला औषध मारावं लागतं म्हणे, किडे आपले मित्र किडे, मारू नका म्हणे त्याला. त्या सालची कोरोनाची गोष्ट आहे ती, 2020ची गोष्ट आहे ती. तर 2020ला मला त्या साली ज्वारी जवळजवळ 35-40 क्विंटल ज्वारी झाली 1.5 एकरमध्ये. क्या बात. एका झाडाला 2 ते 3 कणसं होती ज्वारीची? ज्वारीची, इतकी ज्वारी झाली. फुटवा सुद्धा निघाला होता. हा. ज्यावेळेस खाली म्हणजे म्हणजे- काय झालं, ज्यावेळेस त्याच्यावर आळी पडली हा. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, कारण मी नागपूर बरेचसे शेतकरी होते, जवळपास 20 शेतकरी होते. आणि त्या 20 शेतकऱ्यांच्या मधून तिथले जे अनुभवी तज्ज्ञ मंडळी आहे शेतीमधली, तर त्या तज्ज्ञ मंडळीमधून प्रश्न विचारला गेला आहे की बाबा ज्वारी पिकावर जर समजा शेंड्याळी पडली तर ते म्हणजे त्याला कशा पद्धतीने बघताय तुम्ही, चांगलं की वाईट? तर त्यावेळेस मी फक्त तिथं एकटाच माणूस होतो की ते चांगलं म्हणणारा, कारण मी माझ्या शेतीमध्ये स्वतः अनुभवलं होतं. ज्या ज्वारीला बुडकी झाली त्या ज्वारीपासून त्याच्यानंतर त्या ज्वारीला 3 कणस आलेली मी स्वतः बघितलेली होती, 3 फुटवे. 3 फुटवे, आणि त्याला 3 कणस आले होते. तशाच प्रकारचं यांच्या ह्याच्यामध्ये आपलं पण झालं. आली होती. आणि त्यांना पण मी सांगितलं होतं की आता ही शेंडी आलेली आली, याला काय अडचण नाही, याला सध्या काही करू नका. त्याच्यानंतर मग त्यानं जी ग्रीप घेतली तर ती ग्रीप एकदम भारी घेऊन नंतर एकदम चांगल्या पद्धतीने इतक्या गावतात रोटा आणून शिपली होती. हो. मी ज्वारी शिपला, म्हणजे लाज वाटते की म्हणे शेती असते की म्हणे, मला तुला तू ज्वारी शिप पुढं. मग त्यानं ती ज्वारी शिपली, मागं रोटा आणला. अशा पद्धतीचं काम करताना बरेचसे चांगले वाईट अनुभव येत असतात. आणि हा प्रत्येक अनुभव आपण आपल्या कसोटीवर कसं पारखून बघतोय हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. तर अशा पद्धतीने हे श्रीमंत भाऊ आहेत आणि यांनी आज, तुम्ही आता किती एकर क्षेत्रावर यासाठी 4.5 एकरवर मी यासाठी पद्धती शेती करतो. बरं, त्याच्यामध्ये पिकं 2 एकर सीताफळे, 1 एकर मोसंबी आहे, अर्धा एकर आंबा आहे आणि 30 ते 35 गुंठे मैको कंपनी सीड लावली. पाळी गिळी काही वावरात हाणली नाही, फक्त शिपावर आणलं. 4 ते 5 लिटर मला सगळ्या शेतीला लागलं. एकरी 1000 रुपयाच्या आत खर्च आला सगळा. सगळी शेती आपली 4 ते 5 हजारात होऊन गेली. याच्या अगोदर तुम्ही म्हणजे जी पारंपरिक शेती करत होता त्या पारंपरिक शेतीवर किती खर्च एकरी व्हायचा? 20,000 रुपये खर्च व्हायचा, म्हणजे जो 70-80 हजार खर्च व्हायचा आपल्या सगळ्या शेतीला. बरोबर. हा.
आता ह्या याच्यामध्ये हे तुम्हाला 15-20 हजाराचा सगळा खर्च आहे. आणि उत्पादनामध्ये किती बदल होईल उत्पन्नामध्ये भरपूर 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न होतं आपलं. तर हे आहेत श्रीमंतराव कराड आणि यांनी यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आता हे दुसरे शेतकरी आहेत चंद्रभान सिंगारे. यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जे काही स्टेटस असतं त्या स्टेटसच्या माध्यमातून SRT पद्धतीनं सुरुवात केलेली आहे. तर तुमची एकदा ओळख करून द्या. मी चंद्रभान देवराव सिंगारे, राहणार कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आपण हे जे शेत आहे माझं, त्या शेताला किती भेट आहे? आता माझी दुसरी भेट आहे. दुसरी. हो. आता यात- या वर्षीची दुसरी भेट, हो. बरोबर. याच्या अगोदर मी जवळपास 4 वर्ष SRT पद्धतीने हे इतर पीक पद्धतीने लागवड केलेली आहे, ते बरोबर. पहिलं मी व्हिडिओ पाहिले. बरोबर. आणि मला हे तसा पाहिला पूर्वी असा मोबाईलवर कसं राहतं की गवताची शेती दाखायची म्हटलं की लोक वेळात काढतील. त्याच्यासाठी आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या दबून राहिल्या आणि आता त्या शेतीचं महत्त्व जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला कळायला लागलं. आपल्याला स्वतःला त्याचा अनुभव आला म्हणून आपण ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी SRT पद्धतीनं कापूस पीक लागवड केलेली आहे. त्यांची ही कपाशी चांगली आहे. त्यांच्या कपाशीमध्ये आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर तुम्हाला आता ह्या शेतीमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्यावेळेस आले होते तुम्ही त्यावेळेस आणि ह्यावेळेसचा काय फरक जाणवला? फरक लय मोठा आहे. कारण ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस आलो ते मला माहीत नव्हतं. तर सांगायला ज्यावेळेस मी इथं आलो मी पाहिलं एक झाड 3 फुटाचं आहे. याला कैऱ्या 40-40, 25-45 आहे. आणि आपली 8-8 फूट सरकी वाढली. 8-8 फूट वाढले लोकांसाठी, आपल्या आजूबाजूला वाढले. त्याला इतक्या कैऱ्या नाही. सिंगल झाड आहे ते डबल झाड धरतात. डबल झाडला जर धरलं तरीही त्यांच्या सरकीला 20-20 कैऱ्याच्या वर कैऱ्या नाही. तुम्ही ज्यावेळेस विचार केला पहिल्या चक्रामध्ये आलो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी लगेच गेलो रामला म्हणलं चल. मी गेलो शेतात एका दिवसात शेंडे फिरून टाकले. आता मला 3-4 दिवस झाले अजून ग्रोथ चालू आहे. त्याच्यामुळे मी त्यावेळेस विचार केला रे शेंडे खुडाला तरी पण हात खर्च कापायची माझी. खुडू का नको पण खुलले नाही. आता मावळी जर सक्सेस होते म्हणलं मग आपण थोडेफार तरी पहिलं वर्ष आहे. माऊलीच्या सरकीला 40-40, 45 कैऱ्या लागल्या. आपल्याला कमीत कमी 20-30 तरी लागले. किती बोंड मोजले ते त्या दिवशी? 47. तुम्ही किती मोजले ते? मी 41 म्हणून. 47. बरोबर. आणि ही आहे आपली सघन लागवड जे की 4.5 बाय 5 इंच अंतरावर आपलं झाड आहे. आपल्याला इथून फक्त 20 बोंडाची आपल्याला अपेक्षा आहे. आणि हे शेतकरी सांगताय की इथं 47 किंवा 41. आपण एक 35 बोंडाचं जरी ॲव्हरेज जरी धरलं किंवा आपण 20 बोंड आपण त्याच्यामध्ये धरलेले आहे. आणि या कपाशी पिकावर आपण आतापर्यंत फक्त एक फवारणी, एक 9-24, आता सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम आणि पोटॅश अशा पद्धतीनं कमी खर्चात कशी शेती करता येईल या पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे. आणि हे जे राम सिंगारे आहेत हे राम सिंगारे यांनी सुद्धा जवळपास 6 एकर क्षेत्र कुठलाही विचार न करता SRT पद्धतीनं करायचा निर्णय घेतला. असे हे राम सिंगारे. या राम सिंगारेचा पण आपण परिचय करून घेऊ आणि त्यांचे SRTचे अनुभव आपण जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव सांगायचं? मी राम काकाजी शिंगारे, मुक्काम पोस्ट कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझं SRTचं पहिलं वर्ष आणि SRTमध्ये मी 5.5 एकर कपाशी लावलेली आहे आणि अर्धा एकर मका टोकन केलेली आहे. SRTचा निर्णय का घेतला? SRTचा निर्णय आपली मेहनत, आपला शेतीला लागणारा खर्च आणि निघणार उत्पन्न. पहिला मुद्दा म्हणजे मेहनतीला आपल्याकडे मॅनपॉवर नाही आणि म्हणजे घरचे करणारे, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण आपलं मेहनत करायची म्हणल्यानंतर बाहेरून करणारं सगळे बाहेरूनच करून घेणं. आणि ह्या वर्षी बाहेरून मला एकही रोजगार लागला नाही आणि एकही रोजगारीने लावली नाही.
त्याच्यानंतर खर्च कमी. 5.5 एकरला मी आतापर्यंत 8च बॅगी खत टाकली आणि 2दा फवारणी घेतली. तरी पण सरकीची कंडिशन एकदम मस्त आहे आतापर्यंत. काही बिलकुल काहीच अडचण नाही सरकीमध्ये मला. तो एकदा 2 फवारण्या घेतल्या बस तेवढा. आणि सुरुवातीला ज्यावेळेस तण झालं त्यावेळेस आपण ग्रास कटरना कट करून त्याच्यानंतर तणनाशकची पण फवारणी घेतली. SRT शेती की मला असं कळलंय की SRT शेती इतकी छान आहे की माझ्यासारखा जर एकटा माणूस जर 6 एकर शेती हँडल करतोय ते पण दिवसभर शेतांमध्ये नाही, लईतले 2 ते 3च तास काम करतो मी शेतामध्ये. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत बस एवढंच काय माझं. त्याच्यानंतर माझं बदनापूरला एक थेरपी सेंटर आहे, मी तिथं असतो डेली दिवसभर कामाला. म्हणजे एवढी शेती बघून एकटा माणूस शेती करतोय म्हणजे खूप काही विशेष आहे. आणि याच्यामधून खूप शिकण्यासारखं पण खूप आहे. कारण गवत तर आहे पण ते गवतापासून आपला फायदा किती आहे हे खूप बेस्ट आहे. बरोबर. असं वाटतंय का बरं आता पारंपरिक पद्धतीने आपण जे आतापर्यंत जेवढा खर्च केला ह्या खर्चामध्ये आणि आता न केलेला खर्च याच्यामध्ये जमीन असण्याची फरक म्हणजे इतका फरक झाला की माझ्या घरातले सगळे अक्षरशः पूर्ण आई वडील भाऊ सगळे खुश झाले की आपल्याला शेतीला. 85 वर्षाचे बाबा सुद्धा, 85 वर्षाचे आजोबा सुद्धा खरंच खुश झाले. मला आजोबा म्हटले, परवा दिवशीच आजोबा बोलले मला की म्हणे राम आपण याला कुठल्याच प्रकारचा वखर नाही आणला, मेहनत नाही केली, पण तरी आपले खरंच म्हणे मस्त आहे. आणि माऊली सांगते त्याच हिशोबाने कर म्हणे. ते आता कोणतं औषध मारायचं तेच त्याच हिशोबाने कर आणि कोणतं खत टाकायचं तेच करायला लाव. त्याला द्वंद्व वावरात म्हणजे मला म्हणले स्वतः की त्याला द्वंद्व वावरात घेऊन ये, त्याला एकदा आपली सरकी दाखव की आता सरकी कसं काय झाली. पण मला आता वेळ नाही भेटला आपल्याला जायचा, पण आपण नेक्स्ट टाइम नक्की जाऊ 100% हा. काय अडचण नाही. पण मग घरातले इतके खूप झाले की खरंच बघण्याची खरे म्हणजे विचार करण्याचीच गोष्ट आहे की आम्हाला दरवर्षी ना म्हणजे दुकानदाराची उधारी तर होतच होती. 60-70 हजार रुपये उधारी हो किंवा कॅश आणू 1 लाख रुपये खर्च कंपल्सरी व्हायचा. त्याच्यानंतर रोजदारणी वगैरे मंजूर लावायचं म्हटल्यावर दर सोमवारी आपल्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च. बाकीचं काही हो पण महिला मंजुराला पैसे द्यावं लागेल. पण ह्या वर्षी पूर्ण असं काहीतरी तुमच्या हिशोबानं तुमच्या मार्गदर्शनाखाली अशी काहीतरी पद्धत वापरली की ही पद्धत इतकी बेस्ट वाटली की 1 नंबर. तुम्ही कुठलंही पीक लावा, कुठलंही गवताला तुम्ही तणाला अजिबात घाबरू नका. त्याच्यापासून आपल्याला फायदा पण आहे. आणि असं समजू ना की हे तण वाढल्यामुळे आपली शेती आहे ना की आपला कापूस हा 1 नंबर येणार नाही, आपली तूर 1 नंबर येणार नाही, आपली सोयाबीन असो, आपलं कुठलंही क्षेत्र असो, असं कधीच वाटून देऊ नका. कारण आहे ना गवतापासून खूप फायदा तर अनेकच आहे, पण तुमचं पीक येणारच, 100% येणार म्हणजे येणारच. कारण मी यावर्षी खूप अनुभव घेतला त्याचा. तणांना न घाबरता तणांचं व्यवस्थापन करून तणांपासून खताची निर्मिती आपण आपल्या शेतीमध्ये करताना दिसत आहोत. तर आपण इथं जे काही पूर्वीच्या पिकाचे जे अवशेष आहेत त्या पूर्वीच्या पिकाचे अवशेष आपण या पद्धतीने इथं ह्या जमिनीला दिलेले आहे. आणि इथं पूर्ण गांडूळ असतील, जे काही सूक्ष्मजीव असतील, या सूक्ष्मजीवांचं खाद्य, या सूक्ष्मजीवांचं जे खाद्य आहे ते खाद्य इथं आपण तयार करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं इथली जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीला कुठल्याच प्रकारचा आपण बाधा आणत नाही. आणि प्रत्येक वेळेस आपण सांगत असतो की फक्त रसायनानं शेती होते किंवा रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक औषधं असतील यानेच शेती होते. हा आपला जो भ्रम आहे हा भ्रम इथं आपण तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आपलं कापूस पीक आहे आणि या कापूस पिकामध्ये आतापर्यंत 6.5 ते 7 हजार रुपये एवढाच आपला खर्च झालेला आहे. आणि इथली जी आता कंडिशन आहे ही आपण इथं बघू शकता कशा पद्धतीनं आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण सांगत असतो की आपलं जे पीक आहे त्या पिकामध्ये योग्य अंतर असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अनबॅलन्स खतं जे की समजा ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो तो न देता बरेचसे शेतकरी 20-0-13 किंवा DAP
त्याला कुठल्याच प्रकारचं पोटॅश वगैरे टाकलं जात नाही आणि त्याच्यामुळं आपली जी काही वाढ आहे ती काही वाढ जास्त होऊन आपल्या पिकाची फक्त वाढ जास्त होती आणि आपल्याला उत्पन्न म्हणावं तसं त्या पद्धतीने निघत नाही. आता इथली जी परिस्थिती बघता आपला जो आंतरपेरा आहे, आपण ह्या कपाशी पिकाला 65 दिवसानंतर खताचा पहिला डोस दिलेला आहे आणि त्यामुळं आपला हा जो आंतरपेरा आहे, हा आंतरपेरा एकदम कमी अंतरावर आहे. बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना या गोष्टीचा हे कळायला पाहिजे की हा जो आंतरपेरा आहे, हा आंतरपेरा म्हणजेच आपल्या कपाशी पिकाचं उत्पन्न. यावर तुमचे 4 बोंड जरी म्हटलं, आता इथं जवळपास आपले 17 फांद्या तयार आहेत आणि 17 फांदीला 3 बोंड किंवा 4 बोंड जरी बनलं, मोजून घ्या बरं एकदा फांद्या किती आहेत त्या. हो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 16 बरोबर 16 फांद्या जरी म्हटलं 1 2 3 4 5 बोंड. हा ना, एका फांदीला आपण 4 बोंड धरायचे 5 बोंड झाली. आणि बोंडाचा आकार पण असा नाही, बोंडाचा आकार पण चांगल्या पद्धतीने आहे. अंकल, बोंडाचा आकार शेंडा खुडण्यामुळे चांगला आला हो असेल हो का? हो हो बोंडाचा आकार शेंडा खोडण्यामुळे चांगला येतो आणि वरपर्यंत बोंड आहेत असं नाही, हे आपण बघू शकता. नाही, शेवटच्या पात्याला जरी 5 बोंड जरी आणि आणखी ही त्याच्यामध्ये बरेच प्रमाणात आणखी हे होईल. 60 बोंड हो राहिले 15 चूक 60 हा 4 बोंड तरी धरले. आणि बरोबर त्या दिवशी मोजले ना, मग येणे जे मोडले ना 60 गुणिले 5 ग्रॅम. 47 आम्ही 5 सोडूनच दिलं होतं. नाही, आपण 4 ग्रॅमचं धरलं आणि 20 300 आवरेज आपल्याला एक 13 क्विंटल 13.5 क्विंटलचं आवरेज 300 ग्रॅम आहे का? हा, हा. एवढंच आपल्याला अपेक्षित आहे. कारण काही झाडं मोठाली, काही झाडाला लहान आले, काहीला 20 असतील, काहीला 15 पण असतील, असं नाहीये की सगळ्या झाडाला प्रत्येक झाडाला 35-40 बोंड 50 बोंड आहेत असं नाही. सरासरी 40 ते 50 बोंड धरून घ्यायचे. सरासरी आपण एक 30 बोंड धरायचे आणि 4 ग्रॅमचं बोंड धरायचे. अशा पद्धतीनं आपलं हे कापूस पीक आहे आणि या कापूस पिकावर आपण 6 ते 7 हजार रुपये खर्च करूनही चांगल्या पद्धतीनं कापूस पीक येत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आणि हे जे काही शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी काय होतं, प्रत्यक्षात आपण अनुभव घेतल्याशिवाय, बघितल्याशिवाय आपण ते काम करत नाही. हे जे शेतकरी आहेत, आपला एकदा मोबाईल नंबर, नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं चंद्रभान देवराव शिंगारे, मोबाईल नंबर 9022326965. मोबाईल नंबर एकदा डबल सांगा. 9022326965. आणि हे आहेत राम शिंगारे, यांचा पण एक वेळेस मोबाईल नंबर. मी राम काकाजी शिंगारे, मुक्काम पोस्ट कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 8669029188. श्रीमंत कराड कंडारी बुजुर्ग 9764 70 13 43. हे जे सर्व शेतकरी आहेत, हे SRT पद्धतीनं आज शेती करताय आणि त्यांचे पण अनुभव बोलून, त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या पिकाचे बोलके अनुभव आपण इथं घेणार आहोत. तर जर ज्या शेतकऱ्यांना काही कापूस पिकामधल्या अडचणी असतील किंवा ज्यांना काही अडचणी आहेत किंवा हे जे काय हे चाललेलं दिसतंय SRT पद्धतीबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही आपल्या कमेंटचा विचार करून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. आणि आता थांबू.